तसं बघायला गेलं तर पूर्ण भारतावर, पूर्ण महाराष्ट्रावर अनेक मोठे संकट आहे, अनेक प्रश्न आहेत. पण सध्या सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो आहे नीट पेपर फुटी या संदर्भात. या मॅटरमध्ये भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील का? राजीनामा का द्यावा ह्याचं कारण म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून आपला जीव गमावलेला आहे. ह्याची जिम्मेदारी घेऊन प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मंडळी, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक फाउंडर अभिजित या राजीनामा मागण्यासाठी आंदोलन करताय दिल्लीला. 6 जून रोजी हे आंदोलन होणार आहे. सर्वांना नमस्कार, मी मंगेश हुसे तुमचं या चॅनलवरती स्वागत करतो. मंडळी, आज आपण बोलणार आहोत कॉक्रोच जनता पार्टीबद्दलच्या उद्याच्या आंदोलनाबद्दल. 6 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीला आंदोलन काढणार आहेत. त्याचे फाउंडर जे आहे अभिजित दिपके हे उद्या अमेरिकेहून दिल्लीला पोहोचणार आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आंदोलन करणार आहे. तर ह्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. त्याच्या अगोदर जर विचार केला, ही कॉक्रोच जनता पार्टी उदयास कशी आली हे सर्वांनाच माहिती आहे. त्याचं कारण भारताचे जे चीफ जस्टिस आहे त्यांनी एका हेअरिंगच्या दरम्यान सांगितलं की भारताचे जे युवक आहे ते बेरोजगार आहेत, ते एक पॅरासाईट सारखे आहे, म्हणजे ते कॉक्रोच आहे. त्याच्यानंतर अभिजित दिपके यांनी एक ट्विट केलं की बाबा हे सगळे बेरोजगार कॉक्रोच जे आहे ते एकत्र आले तर काय होईल. मग त्याला हळूहळू खूप रिप्लायज यायला लागले, त्याला चांगला सपोर्ट भेटला ट्विटला. नंतर त्यांनी वेबसाईट एक सुरू केली आणि त्याच्यावरती त्यांनी रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली कॉक्रोचेसचं. तर मग त्याच्या अटी पण खूप इंटरेस्टिंग होत्या की कॉक्रोच बेरोजगार पाहिजे, आळशी पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामला त्यांनी पेज खोललं, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज जवळपास 2,20,00,000 इतके फॉलोअर्स कॉक्रोच जनता पार्टीचे झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. त्यांनी BJPचं इंस्टाग्राम अकाउंट ह्याचे फॉलोअर्स आणि काँग्रेसचं अकाउंट यांचे फॉलोअर्स यांना कधीच मागं टाकलेले आहे आणि आघाडी मिळवलेली आहे. याच्यामध्ये आमतौर पर देखा जाए तो आपले जे 9 तरुण आहे ते जास्त प्रमाणात सहभागी झालेले आहेत या आंदोलनामध्ये. आणि गमती जमतीत चालू केलेलं आंदोलन याला खूप मोठा प्रतिसाद भेटतोय, आपण बघू शकता. कारण एक चर्चा करण्यासाठी कोणीतरी आलंय, मुद्दे मांडण्यासाठी कोणीतरी आलंय अभिजित दिपके यांच्या माध्यमातून. तर उद्याच्या आंदोलनाबद्दल आपण सविस्तर थोडंसं बघूया. 3 जूनला कॉक्रोच जनता पार्टी यांनी यांच्या टीमने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात जाहीर केलं की 6 जून रोजी अभिजित दिपके हे दिल्लीला येऊन आंदोलन करणार आहेत जंतर मंतर या ठिकाणी. तर त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये 3 तरुण यंग ब्लड त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली. त्यांचे स्पोक्सपर्सन कॉक्रोच जनता पार्टीचे, त्यांचं नाव आहे सौरव दास. सौरव दास जे आहे ते पत्रकार आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे. त्याच्यानंतर विजेता दहिया हे कॉन्टेंट क्रिएटर आणि फिल्म मेकर आहे, त्यांनी ध्रुव राठीसोबत सुद्धा काम केलेलं आहे. आणि आशुतोष रांका हे सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये होते. IIT कानपूरचे ते विद्यार्थी राहिलेले आहे आणि इकॉनॉमीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात UK वगैरे या साईडला जाऊन अभ्यास केलेला आहे. तर हे बघायला भेटतंय की ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि प्रश्नांना सामोरे गेले, तर त्याच्यातून हे दिसतंय की कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे फाउंडर अभिजित दिपके यांनी एकदम डिटेल प्लॅन केलेला आहे या आंदोलनाचा. आणि हे जे आंदोलन आहे, ही जी मुवमेंट आहे पुढे कशी चालवायची याचं पूर्ण डिटेल प्लॅन ह्या टीमकडे आहे, हे त्या पत्रकार परिषदमधून दिसलं. त्याचं एक उदाहरण सांगतो. पत्रकार परिषदमध्ये एका पत्रकाराने विचारलं, पत्रकार बहुतेक गोदी मीडियाचा असावा, त्यांनी विचारलं की ह्या मुवमेंटला चालवायला पैसे कुठून येणार आहे, हे आंदोलन करण्यासाठी, ही पार्टी चालवण्यासाठी. तर एक सोपं उदाहरण आहे, हे जनतेतून उभं राहिलेलं आंदोलन. एक 7-8 दिवसामध्ये 2 कोटी लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहे, म्हणजे याला पैशाची गरज नाही पडणार. हे साधं उत्तर यांना कळायला पाहिजे होतं या पत्रकारांना ज्यांनी प्रश्न विचारला. आणि तेव्हा त्यांनी सौरव दास यांनी सांगितलं की हे पोस्टर 200 रुपयाचं आहे म्हणे, फक्त 200 रुपये आम्ही खर्च करू शकतो असं त्यांनी सांगितलं. मागे जे पोस्टर लावलं होतं कॉक्रोच जनता पार्टीचं पत्रकार परिषदेच्या मागं. तर याच्यावर एकंदरीत दिसतं की यांचं प्लॅनिंग तगडं आहे, सगळे शिकले सवरलेले आणि मजबूत युवक
या आंदोलनामध्ये सहभाग घेत आहेत आणि सगळं प्लॅनिंगनी कार्यक्रम चालू आहे. हवेत गोळीबार नाही आहे. सुरुवातीला हवाबाजी वाटली, इतक्या फास्ट त्यांचे फॉलोअर्स वगैरे झालं, हे ते त्यांचे अकाउंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हॅक झालं, ट्विटरचं अकाउंट बंदसुद्धा केलं होतं, पण नंतर सुरू झालं ते दुसरं अकाउंट त्यांनी सुरू केलं. हवाबाजी सुरुवातीला वाटली, पण ज्या पद्धतीने पत्रकार परिषद झाली त्याच्यावरून वाटतंय की हवाबाजी नाही आहे, ही कॉक्रोच जनता पार्टी हे खरं एक लांब चालणारं आंदोलन असणार आहे, याच्यात वाद नाही. सोनम वांगचुक हे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणासाठी लढतात, सायंटिस्ट आहेत. त्यांनी एक टीचर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर हे सुद्धा सोनम वांगचुक जे आहेत ते या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. तर त्यामुळे एक आंदोलन मोठं होणार आहे, आपल्याला एक तीळ मात्र शंका नाही. आता आंदोलनाची दिशा कशी असणार आहे, या अभिजित दिपके सकाळी 8-8:30ला दिल्ली एअरपोर्टला पोहोचणार, इंटरनॅशनल एअरपोर्टला. त्यांनी सांगितलं आहे की एअरपोर्टला सगळेजण येऊ नका, कारण लोकांना त्रास होतो, प्रवाशांना त्रास होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही थेट जंतर मंतर मैदान आहे त्या ठिकाणी जा, तिथं आपण आंदोलन करूया. आम्ही अगोदर परमिशन घेऊन येणार, पोलीस स्टेशनला जाऊन ते परमिशन घेणार आहेत आंदोलनाची, नंतर मग जंतर मंतर वगैरे या ठिकाणी ते आंदोलन करणार आहे. असं एकंदरीत थोडक्यात कार्यक्रम आहे त्यांचा. पण ह्याच्याहून हे दिसतंय की अभिजित दिपके यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की बा आपल्यामुळं बाकीच्या आम जनतेला त्रास व्हायला नको, त्यांचं जनजीवन विस्कळीत नको व्हायला, त्यामुळे तुम्ही एअरपोर्टला येऊ नका. याच्याहून दिसते की यार ह्या माणसाला काळजी आहे, कारण त्यांनी डिटेलिंगवर काम केलेलं आहे आंदोलनाच्या बाबतीत, असं म्हणताय. अभिजित दिपके अमेरिकेहून निघताना म्हणाले की बाबा मला दिल्लीला पोहोचताच अटकही होऊ शकते. आता मी माझं अस्तित्व, माझं जीवन भारतीय संविधानावरती सोडतोय, या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट देऊन अमेरिके ते भारत दिल्ली हा प्रवास सुरू केला. तर याच्याहून संविधानावरती त्यांचा विश्वास आहे हे दिसून येतं आहे. त्याच्यानंतर हेही दिसून येतं आहे की हे जे आंदोलन आहे पूर्ण शांततेच्या मार्गाने चालणार आहे, याच्यात कोणतीही हिंसा होणार नाही, हे दिपके यांनी दाखवून दिलं आहे आणि सांगितलं आहे. त्यांनी आव्हान केलं की कोणतीही हिंसा होऊ नये, ह्या पद्धतीचं काळजी बाळगा. तर या दरम्यान जर विचार केला तर अखिलेश यादव यांनी या आंदोलनास सपोर्ट केलेला आहे. महुआ मोइत्रा ज्या फायर खासदार आहे पश्चिम बंगालच्या, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या, तृणमूल काँग्रेसच्या, यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर अनेक पक्षांचा याला पाठिंबा आहे. काँग्रेस पक्षाचा अजूनही पाठिंबा दिसत नाही आहे या आंदोलनाला. अशी अपेक्षा आहे की काँग्रेसने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे, किंवा मग काँग्रेसला भीती असेल की हे कॉक्रोच जनता पार्टी आपल्यासाठी प्रतिस्पर्धी बनतील का, असंही असू शकतं. त्याच्यामुळं काँग्रेसने पाठिंबा नसन दिला, असं एक रिझन असेल. मंडळी, या आंदोलनावरती एक संकटसुद्धा आहे. ते संकट म्हणजे कुठे ना कुठे या आंदोलनात एक मोठ्या प्रकारची हिंसा होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात बाहेरून लोक येतील आणि इथं दगडफेक करतील किंवा गालबोट लागेल या आंदोलनाला, आणि दिशा भटकावण्याचं जे काम आहे बाहेरून होण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून हे आंदोलन हाणून पाडायचं आहे. तर हे आंदोलनाला हाणून पाडण्याचा प्रयत्न कोणाचा असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही, तितके तुम्ही ऑडियन्स म्हणून समजूतदार आहात. मंडळी, तरीही बघायला गेलं तर महाराष्ट्रातून शिवसेना, त्याच्यानंतर मनसे यांनी, राज ठाकरे यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. ही चांगली बाब आहे. पण काँग्रेसच्या, महाराष्ट्र काँग्रेसचा सुद्धा याला पाठिंबा नाही. हे थोडंसं विचित्र वाटणारी गोष्ट आहे. जर विरोधी पक्षनेते आणि त्यांचे मुद्दे याला धरून कोणीतरी एक मुद्दा मांडतंय, त्याच्यावरती आंदोलन काढतंय, तर सर्व पक्षांनी आपला आपला झेंडा बाजूला टाकून आंदोलनात येणं गरजेचं आहे. तसं अभिजित दिपके यांनी सुद्धा सांगितलं की आंदोलनात सर्व पक्षांना इन्व्हिटेशन आहे, फक्त आपापला झेंडा बाजूला ठेवायचा, आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवायचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं. या पद्धतीची प्लॅनिंग दिपके यांनी सविस्तररित्या केली आहे, त्यांच्या टीमने सुद्धा केलेली आहे. आणि ज्या पद्धतीने पब्लिक रिलेशनचं काम होतं आहे,
कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून यंगस्टर्सना बोलणं, संवाद साधणं, रील्स बनवणं, सोशल मीडियावरती इम्पॅक्ट टाकणं, फार उत्तम पद्धतीने ते संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहात. तर मंडळी, आता याच्यात अनेक जण असे आहेत की ते उगाच म्हणताय की या आंदोलनाचं काय खरं आहे, हे फक्त हवाबाजी आहे, काय यांच्याकडून राजीनामा घेतला जाणार आहे का एज्युकेशन मिनिस्टरचा. तर खरं हे जे बोलणार आहे ना, हे अंधभक्त, ह्यांचं हेच चुकतं. अरे जर एज्युकेशन मिनिस्टर या पद्धतीने पेपर फुटीवरती आपली जबाबदारी ओळखून राजीनामा देत नाही, असं म्हणत नाही की बाबा ठीक आहे चूक झाली, ॲटलिस्ट त्यांना रिग्रेट पण नाही या गोष्टीचा की बाबा आपलं चुकलं आहे, तरी म्हणते की एवढा मोठा नेता आहे त्याचा राजीनामा कोण घेणार, ती BJP आहे त्यांच्यासोबत कोण लढणार. जिथं चूक झालंय त्या ठिकाणी चूक म्हणायला ह्या अंधभक्तांना काय अडचण आहे मला समजत नाही. जर तुमच्या घरातला लहान भाऊ बहीण वगैरे किंवा तुमचा मुलगा मुलगी एखादी अहोरात्र प्रयत्न करते नीट पेपरसाठी 8-8, 10-10 घंटे आणि पेपर फुटतो, तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची मानसिक खच्चीकरण होणारच आहे. तर ते तुम्हाला एक त्याचं फॅमिली मेंबर म्हणून चांगलं वाटणार आहे का? तर अशा ठिकाणी जर राजीनामा मागितला एज्युकेशन मिनिस्टरचा, तर कॉक्रोच जनता पार्टीचं काय चुकतंय? वैयक्तिकपणे मी मंगेश हुसे एक पत्रकार म्हणून कॉक्रोच जनता पार्टी या आंदोलनाला मी सपोर्ट करतोय. त्याचं कारण आहे की कोणीतरी आहे की बलाढ्य भाजपला, त्यांच्या विचारधारेला, या सर्वांवरती प्रश्न उभा करतंय. तर पुढं या पार्टीचं काय होईल वगैरे वगैरे जाऊ द्या, पण या यंगस्टर्सनी, या युवकांनी, मोठे नेते BJPचे नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे यांना घाम फोडला, त्यांची चिंता वाढवलेली. कारण या आंदोलनाची विशेष बाब म्हणजे या आंदोलनात जवळपास 90 ते 95% यंगस्टर्स आहे, तरुण पोरं आहेत. हे दडकी भावणारी गोष्ट भाजपसाठी आहे. तर ते प्रयत्न तरी करताय ॲटलिस्ट काहीतरी. त्यांच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो आणि शांततापूर्व हे आंदोलन होईल आणि नक्कीच धर्मेंद्र प्रधान हे जे एज्युकेशन मिनिस्टर आहे हे जबाबदारी घेऊन राजीनामा देईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. मित्रांनो, तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं, कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.